हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळचं वातावरण पाहून घ्या. रात्री मस्त असा फुरफुर फुरफुर पाऊस आला. बाहेरचे सगळे कामं झाले आणि आमचे पैलवान खेळू राहिले मस्त गेटच्या समोर. दूध बीत पिऊन एकदम ओके सकाळचं. झाडझूड झाली, सगळं झालं आणि आमच्या आईचं चालू आहे दात घासायची तयारी. आणि बकऱ्या हात आमच्या उभ्या. बकऱ्याची झाडझूड झाली सगळी, म्हणजे बाहेरचं आवरलं सगळं. तर बाहेरचे काम झालं, पोचा लागते डायरेक्ट गॅस जवळ पोचलं. ती स्वयंपाक चहा पाणी केलं, डब्बा बांधून ठेवला का निघले वावरात. आता रोजचाच कार्यक्रम चालू आहे. तुम्हाला म्हटलं की मला कसं होते, काय होते का नाही बाहेरच्या टायमाला. मागचा व्हिडिओ सांगेल मी असं. पण कसं आहे ना, परिस्थिती सगळं शिकवते असं म्हणतात. ते गोष्ट बरोबरच आहे. 8 वाजता उठणारी पोरगी डायरेक्ट 5 वाजता उठून राहिली रोज, कामाला जायच्या धाकाला. आणि किती झोप आली, झोपही लागत नाही. आणि लोकांच्या जाणं म्हणजे काही सोपी नाही. लोकांच्या जाण्यासाठी बायाबरोबर सगळे काम उरका लागत, जे आपल्या दैनंदिन जीवनातले आहेत ते. आज बनवतो मग आता मटकी भिजत घातली होती रात्री. लिंबू पाणी करायला ठेवलं आणि आता करतो मटकीची भाजी. त्यासाठी कांदा लसूण चिरा लागते. मटकी धुवून घेतली पहिले. ही मटकी दिसते का नाही का माहित अंदाजात तुम्हाला, पण मटकीच आहे ते. आता 2-4 दिवस गेली आणि जराशी तब्येत वाटू राहिली कणकण, कारण का लय ताप झाला. सकाळी उठा, वावरात जा, संध्याकाळी या, संध्याकाळचे काम करा, दिवस गैल्यासारखा वाटू राहिला. पण आता यंदा साल जीव गये का मरे, जाणं तर आहे वावरातच. चला मग घेतो उरकून गॅस जवळला स्वयंपाक भाजीचं. उशीर केलं मी आज, लवकर उठून उशीर झाला का आरामशीर केलं मी का काय. निघली होती तशीच, पंखा लाईट बंद करायचं राहिलं होतं दिवसभर. मग चार्जर चालू राहते. चला, काल बायाची वाट पाहत बसलो होतो, आज वाट पाहायची गरज नाही. बाया व्हायच्या पहिलेच आली मुकरदम बलवायला घरी. तरी गडबड आहे. बाया निघेलो आणि वावरातलं काम तर तुम्हाला माहीतच आहे. आता 2 दिवस झाले दाखवूच राहिली मी. आई हे बकऱ्याला धुजो दोन्ही बी, त्याला तेल आणि हळद लावजो, डेटॉल नको लावू. चला मग बाहेरचं वातावरण दाखवून देतो तुम्हाला एकदा. चलो मुकरदम फोनवर बिझी आहेत. मुकरदम अजून एक काही बाई नाही निघली. कल्लान हल्ला इतका करतात की लय थोडा असतात आहे का लय. त्यातलं गेली आणि डबल खुरपं पाहिजे तर डबल आली पैयत आणि सिला परत चालली. पैच आहे नाही वावरात पोहोचेल. चाल का बुटकी शरद मारी जाते का बटाई सडक जोड हा बाई चाल ना. चाल का बुटकी, मस्त आठवण देऊ राहिली घरच्या घरी. आज सगळेच दिले सोडून आणि आलो या गँगीत मी, काहून की हे वावर लय जवळ आहे आणि कालचं वावर एवढं दूर होतं का येऊन जाऊच बेदम झालं. आता मस्त भादिक बायात आली मी, दिल्या मैत्रिणी सोडून. म्हणजे भादिक बाया कसा पद्धतशीर काम करतात. हा, हे आजीचे माया चालू आहे वटी बांधणं आणि म्या बांधून घेतली वटी.
पहिलेच, म्हणजे मग मला शूट करायला बरं पडते. कारण लोकांच्या आलं की कोणाला पटते कोणाला नाही पटत, तर मग तसं चालते काम. आता सगळ्या बायासारखी घेऊन राहिला वाटी. मस्त 2-2 पाणी पराठी आहे आणि असं खंदून लावा लागू राहिलं. आज रिकाम्या जागा खुरप्यानं भरा. काय एवढा विश्वास नाही मम्मी मावर. टाइम का सांगितलं नाही का मी तुझ्या संगत आहो ना. काय ना काय काय दोघी जणी या म्हणतात बाई. इकडे पाणी प्या ना पहिले. काय जुम्मक आहे जुम्मक. वा वय ना काय करू. जुम्मक देतात ना ते बाय. थैल्या तर पतंगासारख्या लटकू राहिल्या असतात. काटीले मोठी आहे म्हणून थैल्या जशा पतंगासारख्या लटकू राहिला. आता आमचा पाणी प्यायचा ब्रेक झाला. एवढं काही नाही पण वावर एवढं कडक आहे ना. काही आता दुखू राहिलं खुरप्यानं खंदू. आणि आज काही मालक नाही शूट करायला. आज मला शूट करावं लागते. त्यासाठी आज मी तुम्हाला व्हिडिओ दिसणार नाही जास्त करून. पहिले आनंद नाही लागत पण कमावं लागते ना. पैसा नाही आणला भाऊ. या जे म्हणणं खाली राहिडूच खाऊन राहिली. भाकरी दाखवणं. भूक लागली. बरे उठले का हा कोणता शिटी नाही या जेवण करायला. पहिले आजीनं पहा काय आणलं. मस्त असं बेसन आणलं आजीनं. चटक पटक. पापड आहे, कांदा आहे, लोणचं नाही. माझजवळ आहे. कोणाचं वांगा आहे, कोणाचं वरण आहे, मठाची डाळ हे आहे. माझी मम्मी. आज मम्मी सोबत आलो जेवण करायला. मठाची डाळ मम्मीची एकदम तरीबाज. तिकड आहे का पायनाराच्या तोंडाला पाणी सुटी. पापड मठ आणि बायाच्या भाज्या झाल्या 2 जमा. लोणचं आणि मेथीचा ठेचा. कांदा तर घरूनच कापून आणला होता मी. झाली सुट्टी. आज एवढं वावर घ्यायचं होतं तेवढे तोडे लावून टाकले आणि चाललो आता आम्ही घरी. डायरेक्ट 12:30 वाजता सुट्टी झाली. आज काल 1 पाऊणली सुट्टी झाली होती. आज 12:30 वाजता बसलो. मग आता शांत आम्ही लाईक भेटतात ना. लाईक का जरासं शांत बसतो कारण का कंबरचा कुडा झाला एकदम. काय करा आज लावू पाहिला का नाही त्याच्यावरच. माझे दादा जेवून नाही गेले का? जेव्हापासून कामाला लागलो ना तेव्हापासून आज आलो लवकर घरी. 1 वाजताच आंघोळ करून टाकली. अजून बकरा नाही आला घरी. आमचे पिलं चिवचिव करू राहिली. सोड रे. कपडे धुवून घेतले, कपडे वाहू घातले. आणि आता काय करावं. आता तर काही कामं नाहीत बकऱ्या आल्याशिवाय. बकऱ्याचं चारा पाणी करावं लागते संध्याकाळचं. आणि संध्याकाळची झाडझूड. आज ना जरासा आराम करतो मी. लवकर आलो असतो मग जरासं बरं वाटेल. आज लाईटही काही येणं जाणं करत नाही. आता रोज 4 वाजता येऊ राहिली तर 4 वाजतापासून वातावरण खराब होते. आपलं बाहेरचं पावसाचं वातावरण होते. आणि मग का झोप म्हणजे आराम करतोय म्हटलं तर करता येत नाही. आज तर मी घरी आली तर आईचं जेवणही झालं नव्हतं. आता जेवण झालं आणि अंग टाकलं तिनं बाहेर. तिला पाहू राहिली आपल्या मम्माची वाट. आता हिची मम्मा लवकर घरी आणली की एवढे वळ लावतात ना ते काय. कारण का त्याला बी हे लागते, भूक लागते. चला बाहेर, चला चला बाहेर. कोणचे गर्दनी असे असतात ना वावरावाले का काम जेवढं आहे तेवढं घ्या. कधी घरी जा आणि काही करा समजा. पण जेवढं काम आहे तेवढं घ्यावंच लागते तुम्हाला. आणि कोणचे गर्दनी असे असतात ना का काम कमी असते पण एवढा टाईम लावतात ना
का म्हणजे टायमाच्या अगोदर सुटलं की त्याचं मन खालीवर होते. मग त्यासाठी त्याला टायमाला त्या वावरात होऊन जायला लागते. आणि कोणचे वावरावाले चांगले असतात, ते म्हणतात तुमचं एवढं काम आहे एवढं घ्या, कधी घरी जा, मग 1 घंट्यात जा 2 घंट्यात जा. तर आज तसंच घरगुती होता वावरावाला, तर तुमचं जेवढं काम आहे तेवढं घ्या आणि कधी बी घरी जा. मग आम्ही लवकरच 12 वाजता घेतलं सगळं काम, 12:30 वाजता, आणि 1 वाजता घरी पोहोचलं. आणि वावरही जवळच होतं गावाच्या शेजारी, म्हणून जरा आज लवकर आलं. तर आज जरासा आराम करायला टाईम भेटणार आहे. बकऱ्या येलो, बकऱ्या आल्या, मग बकऱ्याच्याच नादात राहायला लागते. दाखवतो मी तुम्हाला, व्हिडिओ कंटिन्यू करा. आज सगळं टायमावर झालं, जेवण पाणी, उठणं बसणं सगळं. म्हणजे मग का एवढी काही भूक लागल्यासारखं आज मला काही वाटून नाही राहिलं. काल एवढा उशीर झाला होता वावरातून येऊन, आणि भुकाही लागली होती, आणि सारा जीव कसा मसाज करे, कारण का वावर लय दूर होतं. आता याच्यामध्ये काही खायला पावतं, याच्यामध्ये काही खायला नाही, तर मग राहिलं आपलं काय. दुपारपासून झोपली ना, आताच उठली 7 वाजता. बकऱ्या कुकड्या आल्या आणि कोणा बांधल्या हे बी मला माहीत नाही. पण आज कपडे ना वाहू घालायची गरज नाही, डायरेक्ट घड्या करून ठेवावं लागतात. अजून बकऱ्याला आलप राहायला लावायचा. सगळा अंधारच अंधार दिसू राहिला, चेहरा जसा निळा निळा दिसू राहिला आज बाहेर. तर हे कपड्याच्या घड्या करायच्या ठेवतो अशाच, आणि बकऱ्याला आलप घेतो पहिले लावून. 2 पायल्या मक्का आणि एवढं सोयाबीन जेवढं नाही घेतलं होतं तेवढं सगळं खाऊन घेतलं बकऱ्यानं. आता मला टेन्शन आलं का हे झाल्यावर काय खाऊ घालायचं द्यायचं. दादा दुन्याच्या तर एवढ्या अशी आहेत का भयानक. आज जरासं घर मोकळं वाटू राहिलं, कारण का माहित आहे का तुम्हाला, कपडे हे 2 दिवसाचे कपडे आहेत, ते बी वावरातले न्यायचे. आज दुपारचे कपडे सगळे सोकले, तर दोरीवर टाकायचं काम नाही राहिलं. त्यासाठी आज सगळं मोकळं वाटू राहिलं. घर सगळा पसारा आवरला घरातला. बकऱ्याले आलप बी लावून दिला बकऱ्याले. आता संध्याकाळची कामं तर काही एवढे नसतात, स्वयंपाक तर सकाळीच करू. बरं सकाळचा स्वयंपाक आला, नाही तर संध्याकाळी वारं पाणी लाईट जाते. जराशी गडबड होते सकाळी, पण संध्याकाळचं काम मोकळं होऊन जाते. आता मस्त चहा पितो, माझ्या संगतचा डब्बा, चहाचे भांडे घासून ठेवले का झालं आपलं संध्याकाळचं काम. सकाळी उठलं की लागलं बैलासारखं स्वयंपाक भाजी करायला. चला मग एवढा चहा घेतो पिऊन, आणि व्हिडिओ इथंच एंड करतो. बाय.